नर्मदे यार। ये बाबा जी रास्ते मिले। गांव का नाम क्या है महाराज? ये तो गरबोरियात। तो महाराज ने बहुत प्यार से चाय पिलाया हमको और चाय का बहुत जरूरत था। और उसी टाइम पे ये दोनों बाबा जी मिले। इन्होंने बहुत अच्छा रास्ता बताया। अभी तक तो हमारे मन में बहुत कंफ्यूजन था कि कैसे जा रहे, उल्टे जा रहे। तो इन्होंने सही रास्ता दिखाया है। अभी आगे जाएंगे। नर्मदे हर, नर्मदे हर। बघा कशी सेवा केली जाते। सेवा कोणत्या प्रकारे केल्या जाईल याचं काही माप नाही। महाराज जी कब से खिलाते आप इनको? 2-3 साल से खिला रहे। बघा मुरमुरे खाऊ घालताय भाऊ। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। अखेर आपल्याला बरोबरचा रस्ता मिळाला। सूर्यदेवाचे दर्शन पण झालेले आणि आज प्रवास सुख करो आजचा, अशी त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊ त्यांचे आणि पुढे मार्गक्रमण करू। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आता पुढे जाऊन आपल्याला हायवेच लागणार आणि मग सगळा प्रवास हा हायवेने। कालपासून आपण डांबरी रस्त्यानेच प्रवास चालू आहे। मध्ये मध्ये छोटेसे रस्ते आले होते, ते कमी वेळासाठी होते। आता सगळा प्रवास हा हायवेनेच होणार आहे। नर्मदे हर, नर्मदे हर। तर हायवे लागला, हायवेवरून चाललो होतो आपण आणि इथं एक ग्रस्त आहे महाराज, त्यांनी आपल्याला चहासाठी आवाज दिला। म्हटलं चहा नाही घ्यायचा, बाकड्यावर बसू, थंडगार पाणी इथे, पाणी घेऊ। त्यांनी चहा ठेवायलाच लावलाय घरात। हे असं घर आहे, या माईजी त्यांच्या आई। नर्मदे हर हे घर आहे आणि आपल्या अशी सोय केली त्यांनी बसण्याची। नर्मदे हर। ये राजेंद्र भाई आहे, यांनी आपल्याला चहासाठी बोलवलं। चहा दिले, चहा बरोबर खारी पण दिली। असे सेवा करतात इथे। नर्मदे हर, नर्मदे हर। कवाट गावाकडे जाताना मध्ये अजून एक नदी लागली। इकडच्या नद्या सुद्धा एकदम निर्मळ वाहत आहे, पाणी स्वच्छ आहे। मध्ये थोडे गवत जरी उगलेलं असलं तरी पण पाणी अतिशय स्वच्छ। हा पूल पार करतोय आपण। पुढे मस्त वृक्ष दिसतंय। सावलीला थांबू थोडस, मग पुढे मार्गक्रमण करू। सूर्य भगवान आपली लीला दाखवायला लागले हळूहळू। नर्मदे हर, नर्मदे हर। भेबडिया गावात आलोय। भेबडिया आश्रम असा बोर्ड लागलाय, म्हणजे आश्रम इथंच आहे जवळपास। दुपारचे वाजले 11:15 आणि भोजन प्रसादीचा टाइम पण झालाय आणि आश्रम पण जवळ आलेला आहे। त्यामुळे एकदम भारी काम झालेलं आहे आता। नर्मदे हर, नर्मदे हर। जेठाराम महाराज अन्न क्षेत्र। पण इथं आश्रम आहे, पण आश्रम तर बंद दिसतोय। बघू आता काय सोय इथं, पुढे जाऊन पाहावं लागेल। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। कानाबेडा गावात आहे आपण। रामदेव प्रोविजन स्टोर, मुन्नाभाई जयस्वाल। ये मुन्नाभाई जयस्वाल आहे। आम्ही आश्रम शोधतोय केव्हाचा, आपण मागायचे सांगितलंच तर आश्रम काही भेटला नाही। बाबाजींना विचारलं की आश्रम कुठे, ते म्हणे इधर आओ इधर आओ। आई म्हणलं काहीतरी देणार आता हे खाण्यासाठी, पण तसं नाही, हे स्वतःच आश्रम चालवतात। म्हणजे गृहस्थ आश्रम आहे ना बाबा, निजी। तर निजी आश्रम आहे यांचा आणि हे स्वतः चालवतात। यांचं किराणा दुकान आहे छोटंसं। नर्मदे हर, नर्मदे हर।
नर्मदे हर, अन्नपूर्णा माता की जय। आज आपण पहिल्यांदी मक्के की रोटी खाणार आहे। मैयाची लीला। नर्मदे हर, नर्मदे हर। हे दुकान होतं, इथे आपण भोजन प्रसादी घेतली, आराम केला आणि आता पुढे निघण्याची वेळ झाली, त्यामुळे पुढे तर जावंच लागणार। तर आपण निघालोय पुढे। नर्मदे हर। हे आहे आथा डोंगरी गाव आणि नद्या मगाच्या सारख्या स्वच्छ आणि सुंदर। पाणी इतकं निर्मळ आहे, पिलं तरी हरकत नाही असं पाणी। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। हे आहे मोठी देवत। निघाल्यापासून पण जिथं थांबलो होतो भोजन प्रसादीसाठी, त्याच्यानंतर 1-1 किलोमीटरला गाव येत आहे, जवळजवळ गाव आहे फार। आणि रस्त्यात पूर्ण सावली लागली, मोठे मोठे झाड आहे, रस्ता मोठा आहे, काहीच अडचण नाही। नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे हर। हे बाबाजी आहे आणि यांनी आपला उकाला पाजला। उकाला तुम्हाला दाखवतो काय असतो। उकाला म्हणजे ब्लॅक टी। बाबाजींनी फार प्रेमाने चहा पाजला आपल्याला, ब्लॅक टी। हे आहे त्यांचं शेत। नर्मदे हर, नर्मदे हर। देव दिवाळीसाठी ऊस घेऊन जाते। कितने काय महाराज? ₹20 पूर्ण का? 20 रुपयाला एक ऊस दिला जातो। साधारण 8 ते 10 कांडे आहे। नर्मदे हर। आणि भरपूर विकत आहे इथे, इकडे पण आहे। नर्मदे हर। आपल्याला जायचं आहे कवाट। 4:45 वाजले, अजून 5 किलोमीटर बाकी। नर्मदे हर, नर्मदे हर। हे बाबाजी भेटले, त्यांनी आपल्याला बालभोग करण्यासाठी गेलेले। आज देवदिवाळी, त्या निमित्ताने बाजार करून चालले घरी। नर्मदे हर, नर्मदे हर। कवाट गावाच्या अलीकडे 3 किलोमीटर हायवेवरच आश्रम आहे एक, माँ नर्मदा परिक्रमा आश्रम, चापरिया। चापरिया गाव आहे वाटतं। ममता पी जयस्वाल आणि प्रदीप आर जयस्वाल यांचा आश्रम आहे या बाजूला। 4:45 वाजले, त्याच्यामुळे पुढे जायचं की इथे राहायचं असा विचार विनिमय चालू आहे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। सूर्यनारायणाच्या साक्षीने सुरू केलेला प्रवास आजचा अगदी सुखरूप झाला आणि आता फक्त 1 किलोमीटर बाकी आहे आश्रमात पोहोचायला आणि आपण आश्रमात पोहोचतोय 15 मिनिटात। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। अतिशय सुंदर वातावरण, मनमोहन टाकणार संध्याकाळ। समोर आता आपल्याला डोंगर पण दिसायला लागले। आपल्याला एक रस्ता डोंगराच्या बाजूने होता झाडीमधून, पण आपण त्या रस्त्याने गेलो नाही, कारण आज सांगण्यात आलं की धरणाचा फूग वाढलाय, त्यामुळे रस्ते सगळे पाण्याखाली गेलेले, त्यामुळे तिकडून जाऊ नका।
त्यामुळे आपल्याला रस्ता मार्गानेच जावं लागतंय. आता कावड गावात पोहोचलोय आपण. नर्मदे हर, नर्मदे हर. कंठेश्वर महादेव, नर्मदे हर. नमः पार्वती पते हर हर महादेव. श्री राम जय राम जय, श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम महादेव की जय. नर्मदे नर्मदे. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर, नर्मदे हर. ये विश्वा मैया है. इन्होंने हमें इतना प्यार से खिलाया. आग्रह, इतका आग्रह, एक चायऐवजी 2 पोळ्या. इतना प्यार से खिलाया जैसे स्वयं मैया आई हो हमें खाना खिलाने. नर्मदे हर, नर्मदे हर.